आज आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या युवा मोर्चाच्या युवकांना एका प्रशिक्षणासाठी इथे घेऊन आलो होतो। काल आणि आज असं 2 दिवस प्रशिक्षण होतं। तर प्रबोधिनीबद्दल बोलायचं झालं तर 1980-82च्या सुमारास ही स्थापना झाली। त्याच्यानंतर कोणत्याही व्यक्ती ही राष्ट्रनिर्मितीसाठी राष्ट्रप्रथम हा उद्देश डोळ्यासमोर घेऊन कशा प्रकारे त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास, कशा प्रकारे त्याचा एकूण सर्वांगीण विकास आणि त्याचा हातभार आपल्या राष्ट्रीय विकासासाठी कसा लागेल ह्याच्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी हे अविरत काम करते। आज आपण ठाणे जिल्ह्यामध्ये उत्तानला आलो आहे। त्याच्यानंतर इथे मला वाटतं 2002 सालापासून ही प्रबोधिनीची एक अतिशय खूप मोठ्या प्रकारचं प्रशस्त असं इमारती आहेत। त्याच्यानंतर खूप चांगल्या प्रकारे एखादं रिसॉर्ट वाटावं एवढं जबरदस्त यांचं इन्फ्रास्ट्रक्चर इथे आहे आणि आणि एवढं असून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे शिस्त, नियोजनबद्ध काम आणि इथे पूर्णपणे म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण एखाद्या मंदिरात गेलो तर तिथे भक्तिमय वातावरण असतं, तसं आज आपण इथे रामभाऊ म्हाळगीमध्ये आल्यानंतर आपल्याला जाणवेल की इथे 100% म्हणजे इथले जे संस्कार आहेत ते आपण शैक्षणिक आणि चांगले संस्कार इथल्या येणाऱ्या प्रशिक्षणार्थींवर व्हावेत ह्याच्यासाठी अविरत झटणारी मंडळी म्हणजे खूप मोठमोठी लोक आहेत। आत्ता हा वर्ग इथे आम्ही घेत असताना इथे ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, खूप चांगल्या प्रकारे आमचं नियोजन म्हणजे इथे काम करणारी मोठमोठी माणसं आहेत। आमच्या ह्या वर्गामध्ये म्हणजे इथल्या आपण अभ्यासक्रमाचा विचार केला तर खूपच चांगलं ज्याला कंटेंट आपण म्हणतो। सुरुवात आमची श्रीकांतजी भारतीय यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं। त्याच्यानंतर गणेश काका जगताप असतील, धनंजय खाडीलकर असतील, त्याच्यानंतर संजय केळकर असतील ठाण्याचे आमदार, त्याच्यानंतर आज स्वानंद गांगल, त्याच्यानंतर गणेश खणकर मुंबईचे उपाध्यक्ष आहेत, त्याच्यानंतर योगेश वाळुंजकर आणि आज समारोप होताना माधवजी भंडारी यांच्या उत्कृष्ट अशा मार्गदर्शनाने आमच्या प्रशिक्षणाचा शेवट झाला। मी सगळ्यांना ज्या लोकांना हे कळेल त्या प्रत्येकाने इथे कधी ना कधीतरी रामभाऊ म्हाळगीसारख्या हे एक प्रकारचं विद्यापीठ जे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। तर ज्यांना शक्य आहे एक 10, 15, 20, 25, 30 लोकांचं एखादा चांगला संच बनवून इथे आपल्याला ज्या विषयावर पाहिजे त्या विषयावर इथे मार्गदर्शन आपल्याला आयोजित करता येऊ शकतं। तसं त्यांच्याजवळ आपल्याला कोऑर्डिनेट केलं जातं अतिशय माफक दरामध्ये सगळ्या सोयीसुविधांनी युक्त आणि खूप चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती आणि त्याच्यानंतर आपण ज्ञानार्जनच म्हणूया खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मिळालं। त्याच्याबद्दल मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे खरोखर आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो।